नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 5 निर्देशक भूमिती या प्रकरणामधील सराव संच 5.1चा अभ्यास करणार आहोत. यातले काही आपण उदाहरणे सोडवूया. सराव संच 5. पुढे दिलेल्या बिंदूच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. यातले आपण काही उदाहरणे घेऊया जे आपल्या परीक्षेला विचारले जातात ते. बघा, ए बिंदूचे निर्देशक आहेत 2, 3 आणि बी बिंदूचे निर्देशक आहेत 4 आणि 1. मग काय करणार आपण? समजा ए बिंदूचे निर्देशक आपण x1 आणि y1 मानूया आणि बी बिंदूचे निर्देशक x2 आणि y2 मानूया. x बरोबर काय येणार 2, y बरोबर 3, x2 बरोबर 4 आणि y2 बरोबर 1. मग आपल्याला अंतराचं सूत्र माहीत आहे. अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ए बी म्हणजे ए आणि बी बिंदूमधील अंतर बरोबर वर्गमुळात कंसामध्ये x2 वजा x1 कंस पूर्णाचा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग. मग आता आपण काय करूया? बरोबर वर्गमुळात x2ची किंमत किती दिली आपल्याला 4, x1ची किंमत किती आहे 2 कंसाचा वर्ग अधिक y2ची किंमत किती आहे 1 आणि y1ची किंमत किती आहे 3 म्हणजे 1 वजा 3चा वर्ग. आता आपण काय करूया? फक्त एक कंस सोडवूया. मग वर्गमुळात 4मधून 2 गेले 2, 2चा वर्ग अधिक 1 वजा 3 मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा 3मधून 1 गेले किती वजा 2 म्हणजे वजा 2चा वर्ग. मग बरोबर वर्गमुळात 2चा वर्ग किती आहे 4 आणि कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग काय असतो धनसंख्या. मग 2चा वर्ग किती आहे 4, 4 आणि 4 8 म्हणजे वर्गमुळात 8. आता आपण 8ची आपण काय करूया? फोड करूया. बरोबर 4 दुणे 8, 4 ही काय पूर्ण वर्गसंख्या आहे. दोन्ही पूर्ण वर्गसंख्या आहे का नाही? मग ते वर्गमुळात ठेवूया. म्हणून 4 गुणिले वर्गमुळात 4 गुणिले 2 बरोबर 2 वर्गमुळात 2. म्हणजेच काय बिंदू ए आणि बी मधील अंतर बरोबर 2 वर्गमुळात 2 आहे. उदाहरण 2. पी बिंदूचे निर्देशक आहेत -5 7 आणि क्यू बिंदूचे निर्देशक आहेत -1 3. पी बरोबर x1 y1 आणि क्यू बिंदूचे निर्देशक x2 y2 मानू. मग x1 बरोबर किती येणार -5, y1 बरोबर 7, तसेच x2 बरोबर काय येणार -1 आणि y2 बरोबर 3. तर अंतराच्या सूत्रानुसार आपल्याला कोणत्या बिंदूमधील अंतर काढायचं आहे? पी क्यू म्हणजे डिस्टन्स पी क्यू. पी कॉमा क्यू बरोबर वर्गमुळात x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग बरोबर वर्गमुळात. आता आपण काय करूया? किंमत टाकूया. x2ची किंमत किती आहे -1 वजा x1ची किंमत किती आहे -5 कंसामध्ये -5चा वर्ग अधिक y2ची किंमत किती आहे y2ची किंमत 3 वजा 7चा वर्ग बरोबर वर्गमुळात -1 जसं आहे तसा. आता वजा वजा काय होणार ऋण कारण गुणाकारचं चिन्ह आहे. दोन ऋण संख्येचा गुणाकार काय असतो धनसंख्या असतो. ऋण म्हणजेच काय अधिक 5चा वर्ग अधिक आता 7मधून 3 गेले किती 4 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे वजा 4चा वर्ग. मग 5 बरोबर वर्गमुळात 5मधून 1 गेला किती 4, 4चा वर्ग अधिक वजा 4चा वर्ग. 4चा वर्ग किती आहे 16 आणि वजा 4चा वर्गसुद्धा किती आहे 16 कारण ऋणसंख्येचा वर्ग काय असतो धनसंख्या असतो. मग 16 आणि 16 किती झाले आहेत 32 म्हणजे वर्गमुळात 32. आता आपण काय करणार 32 ही पूर्ण वर्गसंख्या आहे का नाही? मग आपण त्याची फोड करूया. एक पूर्ण वर्गसंख्या असलेली एक पूर्ण वर्गसंख्या नसलेली. मग 16 दुणे 32 कारण 16 ही काय पूर्ण वर्गसंख्या आहे बरोबर. मग 16चं वर्गमूळ किती येणार 4, 2चं वर्गमूळ आहे का पूर्ण संख्या नाही म्हणजेच काय मग 4 वर्गमुळात 2. मग उत्तर काढले आपण बिंदू पी व क्यू मधील अंतर बरोबर 4 वर्गमुळात 2 आहे. उदाहरण क्रमांक 3. आर बिंदूचे निर्देशक आहेत 0, -3 आणि एस बिंदूचे निर्देशक आहेत 0,5/2. मग आर बरोबर x1 y1 आणि एस बिंदूचे x2 y2 मानूया निर्देशक. x1 बरोबर काय येणार 0, y1 बरोबर -3, x2 बरोबर 0, y2 बरोबर 5/2. मग आता आपण काय करूया अंतराच्या सूत्रानुसार अंतराच्या सूत्र लिहिल्यानंतर त्यामध्ये आपण एक किंमत टाकूया. अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स आर एस म्हणजे बिंदू आर आणि एस बिंदूमधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1चा वर्ग
अधिक y2 वजा y1चा वर्ग. तुम्हाला सूत्र लिहिण्यासाठी अर्धा गुण असतो आणि सूत्रामध्ये किंमत टाकण्यासाठी अर्धा गुण. मग वर्गमुळात x2ची किंमत किती आहे 0, x1ची किंमत किती आहे 0 म्हणजे 0 वजा 0चा वर्ग, पहिला कंस पूर्णाचा वर्ग, अधिक दुसऱ्या कंसामध्ये y2ची किंमत किती दिली आपल्याला 5/2 वजा कंसात वजा 3चा वर्ग, बरोबर वर्गमुळात 0चा वर्ग किती येणार 0चा वर्ग अधिक 5/2 वजा वजा काय होणार अधिक म्हणजे अधिक 3चा वर्ग. आपल्याला माहिती आहे 0चा वर्ग काय असतो 0. मग आता 5/2 अधिक 3चा वर्ग म्हणजेच काय आपल्याला माहीत आहे छेदस्थानी आपण जर 2 घेतला म्हणजे आपण अंशस्थानाला 2ने गुणलं आणि छेदस्थानाला जर आपण 2ने गुणलं तर लसावी किती येणार 2 येणार. मग 5 अधिक 6 भागिले 2चा वर्ग, 5 अधिक 6 म्हणजेच किती येणार आता चा वर्ग आहे इकडे वर्गमुळात 5 अधिक 6 भागिले 2चा वर्ग म्हणजेच आपण काय करू वर्गमूळचं चिन्ह आणि वर्ग काढूया म्हणजे वर्ग काय होणार ते कॅन्सल होणार इथे म्हणजे 5 अधिक 6 भागिले 2, 5 अधिक 6 म्हणजेच किती 11, 11 भागिले 2, 11 भागिले 2 म्हणजेच किती 5.5 म्हणजे बिंदू R व S मधील अंतर बरोबर 11/2. उदाहरण क्रमांक 4 L 5, वजा 8 आणि M बिंदूचे निर्देश आहेत -7, -3. L x1 y1 आणि M x2 y2 असे निर्देशक मानूया. मग x1 बरोबर किती येणार 5, y1 बरोबर -8, x2 बरोबर -7, y2 बरोबर -3. कारण आपण x1 y मानून घेतले निर्देशक. मग अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ELM म्हणजे L आणि M बिंदूमधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग, बरोबर वर्गमुळात पहिल्या कंसामध्ये -7 वजा 5चा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये -3 वजा कंसात -8 कंस पूर्णाचा वर्ग, बरोबर. आता आपण सोडवूया. -7 आणि -5 किती झाले -12 म्हणजे -12चा वर्ग अधिक -3, आता वजा कंसात -8 आहे म्हणजे काय वजा वजा काय होणार तो अधिक 8चा वर्ग, बरोबर. म्हणजे आपण खाली काय येणार मग -12चा वर्ग अधिक 8मधून 3 गेले 5, 5चा वर्ग, बरोबर वर्गमुळात आता ऋण 12चा वर्ग किती आहे 144 कारण कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग काय असतो धनसंख्या, अधिक 5चा वर्ग किती आहे 25, 144 आणि 25 आपण जर दोघांची बेरीज केली तर किती येणार 169 म्हणजेच वर्गमुळात 169. आणि आपल्याला माहिती आहे 169 कोणाचा वर्ग आहे 13 म्हणजे 169चं वर्गमूळ किती येणार 13. म्हणून बिंदू L व M मधील अंतर बरोबर 13 आहे. आता T बिंदूचे निर्देशक आहेत -3, 6 आणि R बिंदूचे निर्देशक आहेत 9, -10. व T बिंदूचे निर्देशक आपण x1 y1 आणि R बिंदूचे निर्देशक आपण x2 y2 मानूया. मग काय येणार x1 बरोबर -3, y1 बरोबर 6, x2 बरोबर 9, y2 बरोबर -10. आता अंतराच्या सूत्रानुसार आपल्याला अंतर काढायचे. मग डिस्टन्स TR म्हणजे T आणि R या बिंदूमधील अंतर बरोबर वर्गमुळात पहिल्या कंसात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसात y2 वजा y1 कंसाचा वर्ग, बरोबर वर्गमुळात 9 वजा 3 कंसाचा वर्ग अधिक -10 वजा 6 कंसाचा वर्ग, बरोबर. आता वर्गमुळात 9 वजा वजा काय होणार इथे अधिक 9 अधिक 3चा वर्ग अधिक -10 आणि -6 झालेत -16 म्हणजे -16चा वर्ग, बरोबर. 9 आणि 3 किती 12 म्हणजे वर्गमुळात 12चा वर्ग अधिक -16चा वर्ग, बरोबर वर्गमुळात आता 12चा वर्ग किती आहे 144 आणि 16चा वर्ग किती आहे 256. तर कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग असतो धनसंख्या धन ऋण मग 144 आणि 256 किती झाले 400. मग वर्गमुळात 400 मग 400चं वर्गमूळ किती आहे 20 कारण 20चा वर्ग किती आहे 400 म्हणून 400चं वर्गमूळ बरोबर 20. म्हणून बिंदू T आणि R मधील अंतर
बरोबर 20. उत्तर लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? बिंदू टी आणि आरमधील अंतर 20 आहे. बघा पुढे दिलेले बिंदू एकरेषीय आहेत की नाही ते ठरवायचं आपल्याला. ए बिंदूचे निर्देशक आहेत 1 वजा 3, बी बिंदूचे निर्देशक आहेत 2 वजा 5 आणि सी बिंदूचे निर्देशक आहेत वजा 4 आणि 7. आता आपण काय करूया, दिलेल्या 3 बिंदूमधील जोडीने आपण अंतर काढूया. अगोदर आपण डिस्टन्स ए बी काढू, नंतर डिस्टन्स ए सी काढू आणि नंतर डिस्टन्स बी सी. आणि कोणत्याही 2 डिस्टन्सची जर बेरीज एका डिस्टन्स एवढी आली तर ते बिंदू एकरेषीय आहेत. जर नाही आली तर ते बिंदू एकरेषीय नाही. आपण 9वीमध्ये शिकलेलो होती. मग आता डिस्टन्स ए बी अंतराच्या सूत्रानुसार x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग बरोबर x2ची किंमत किती येणार आता इथे? 2. कारण आपण ए आणि बी बिंदूमधील अंतर काढतो आहोत. 2 वजा 1चा वर्ग अधिक दुसऱ्या कंसात वजा 5 वजा 1 कंसात वजा 3चा वर्ग. मग 2मधून 1 गेला किती? 1. 1चा वर्ग अधिक वजा 5 वजा वजा काय होणार? अधिक 3चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1चा वर्ग अधिक 5मधून 3 गेले किती? 2. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2 म्हणजे वजा 2चा वर्ग बरोबर वर्गमुळात. आता 1चा वर्ग किती? 1 आणि 2चा वर्ग किती येणार? 4 बरोबर 1 आणि 4 किती झाले? 5 म्हणजे वर्गमुळात 5. आपण याला 1 नंबर समीकरण म्हणूया. डिस्टन्स ए बीचं अंतर किती आलं मग? वर्गमुळात 5. तसं आपण डिस्टन्स ए सीचं अंतर काढूया. डिस्टन्स ए सी बरोबर x2 वजा x1चा वर्गमुळात x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग हे अंतराचे सूत्र आहेत. आता आपण काय करूया, अंतराच्या सूत्रामध्ये बिंदू ए आणि सीचे निर्देशक टाकूया. मग वर्गमुळात पहिल्या कंसामध्ये वजा 4 वजा 1 कंस पूर्णाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसात 7 वजा 3 कंस पूर्णाचा वर्ग बरोबर वर्गमुळात. आता वजा 4 वजा 1 किती? वजा 5 ऋण 5चा वर्ग अधिक 7 वजा वजा काय होणार? अधिक 7 अधिक 3 म्हणजेच किती? 10चा वर्ग. 5चा वर्ग किती येणार? 25. 10चा वर्ग किती येणार? 100 म्हणजे वर्गमुळात 25 अधिक 100 बरोबर वर्गमुळात 25 आणि 100 किती झालेत? 125. आता 125 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. मग आपण आता काय करू, त्याची फोड करूया. 25 5 121 वर्गमुळात 25 गुणिले 5. आता 25चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 5 आणि 5चं वर्गमूळ पूर्ण 5 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. म्हणून 5 वर्गमुळात 5 हे डिस्टन्स ए सीचं अंतर आपण काढलेलं. आता आपण कोणतं अंतर काढणार आहोत नंतर? डिस्टन्स बी सी. डिस्टन्स बी सी बरोबर अंतराचं सूत्र x2 वर्गमुळात x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग बरोबर वर्गमुळात पण किंमत टाकूया सूत्रामध्ये वजा 4 वजा 2चा वर्ग अधिक दुसऱ्या कंसात 7 वजा 5 कंसाचा वर्ग. आता वर्गमुळात वजा 4 वजा 2 किती होणार? वजा 6चा वर्ग अधिक 7 अधिक 5 म्हणजेच किती? 12चा वर्ग. आपल्याला माहिती आहे 6चा वर्ग किती आहे? 36. 12चा वर्ग किती आहे? 144 बरोबर वर्गमुळात 180. 36 आणि 144 किती झाले? 180. 180 पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. आपण त्याची फोड करूया. 36 पंचे 180 वर्गमुळात 36 गुणिले 5 बरोबर 36चं वर्गमूळ किती आहे? 6. 5 पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. म्हणून वर्गमुळात 5. म्हणून 1 2 व 3 वरून वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 5 बरोबर 6 वर्गमुळात 5. या दोघांची बेरीज किती आली? 6 वर्गमुळात 5. म्हणून बिंदू ए बी व सी हे बिंदू एकरेषीय आहेत. मग आपण उत्तर कसं लिहिणार? ए 1 वजा 3 बी 2 वजा 5 सी वजा 4 7 हे बिंदू एकरेषीय आहेत. उदाहरण क्रमांक 2मधील 2 एल वजा 2 3 एम 1 वजा 3 आणि एन 5 4. मागच्या उदाहरणाप्रमाणेच आपण काय करूया, दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढूया. अगोदर आपण डिस्टन्स एल एम म्हणजे बिंदू एल आणि एममध्ये अंतर काढणार आहोत. मग अंतराच्या सूत्रावरून वर्गमुळात x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग बरोबर वर्गमुळात आता किंमत टाकूया आपण. x2ची किंमत किती आहे? 1 वजा x1ची किंमत किती आहे? वजा 2 म्हणून कंसामध्ये वजा 2चा वर्ग आणि कंस पूर्ण अधिक
y2ची किंमत किती आहे -3 वजा y1ची किंमत किती आहे 3 -3 -3चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1. आता वजा वजा काय होणार आहे अधिक 1 + 2चा वर्ग. पहिला कंस आपण सोडवला अधिक -3 आणि -3 -6चा वर्ग. मग 1 आणि 3 म्हणजे 3चा वर्ग वर्गमुळात 3चा वर्ग अधिक -6चा वर्ग बरोबर वर्गमुळात 3चा वर्ग किती आहे 9 ऋण 6चा वर्ग किती आहे 36 आणि 9 किती झालेत मग आता 45 म्हणजे बरोबर वर्गमुळात 45. आता 45 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही आपण त्याची फोड करूया 9 × 5 = 45 म्हणजे वर्गमुळात 9 × 5 बरोबर. आता 9चा वर्गमूळ किती आहे मग 3 वर्गमुळात 5. हे आपण कोणतं अंतर काढलं डिस्टन्स LN. तर आपण 1 नंबर म्हणूया. तसंच डिस्टन्स LN अंतर काढूया बरोबर वर्गमुळात x2 - x1चा वर्ग अधिक y2 - y1चा वर्ग बरोबर. आता आपण काय करूया किंमत टाकूया अंतराच्या सूत्रामध्ये वर्गमुळात पहिल्या कंसात 5 - 2चा वर्ग अधिक 4 - 3चा वर्ग बरोबर वर्गमुळात 5 + 2चा वर्ग अधिक 4 आणि 3 गेला 1 1चा वर्ग 5 आणि 2 किती झाले मग 7 वर्गमुळात 7चा वर्ग अधिक 1चा वर्ग बरोबर वर्गमुळात 49 अधिक 1. 49 अधिक 1 म्हणजे किती वर्गमुळात 50. 50 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही मग वर्गमुळात 25 × 2 = 50. 25चं वर्गमूळ किती आहे 5 वर्गमुळात 2 म्हणून डिस्टन्स LN बरोबर 5 वर्गमुळात 2. याला आपण 2 नंबर समीकरण म्हणूया. तर नाव डिस्टन्स MN बरोबर x2 - x1चा वर्ग अधिक y2 - y1चा वर्ग बरोबर वर्गमुळात 5 - 1चा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये -4 - 3 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 5मध्ये 1 गेला किती 4 4चा वर्ग अधिक -3 - 4 म्हणजे किती -7 7 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 4चा वर्ग किती येणार 16 आणि -7चा वर्ग किती आहे 49 बरोबर किती मग वर्गमुळात 65. मग आपण पहिलं अंतर काय काढलं 3 वर्गमुळात 5 दुसरं 5 वर्गमुळात 2 आणि तिसरं वर्गमुळात 65. यापैकी सर्वात मोठी संख्या वर्गमुळात 65 आहे म्हणून 3 वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 2 या दोघांची बेरीज वर्गमुळात 65 बरोबर नाही म्हणून बिंदू L, M, O, N एकरेषीय नाहीत.